पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही। कठीण परिश्रम घेऊन ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी गरुड झेप घेण्याचं सामर्थ्य पंखात निर्माण करा, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांनी केलंय। जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात आयोजित वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन साहित्यिक रामदास वाघ यांच्या हस्ते झाले। यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संचालक प्राचार्य मोहन मोरे, पत्रकार विठोबा माळी उपस्थित होते। मुख्याध्यापक शर्मिला शिंदे, संस्थेचे सचिव शरद बच्छाव, निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान कौशल्यातून बनवलेल्या विविध विज्ञान कृतींचं यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः सादरीकरण करून आपल्या विज्ञान कौशल्याची जाणीव करून दिली। तसेच हे वय विद्यार्थ्यांना आकार देण्याचे असते, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे असते। त्यामुळे गुरुजनांनी त्यांच्यातील गुणवत्ता व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांना घडवावे। यातूनच कदाचित उद्या आर्किमिडीज सारखे शास्त्रज्ञ घडतील, असं रामदास वाघ म्हणाले। विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शर्मिला शिंदे, NS पाटील, MR जैन, PP सोनवणे, MY पाटील, KK गायकवाड, RC हाके, DV पाटील, AP वाघ, D पाटील, CG दोरकर, RB सोनवणे, SG पाटील, AS पाटील, PE पाटील यांचं मार्गदर्शन लाभले। भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी झाडांना देखील भावना असतं हे दाखवून दिले। सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे। प्रत्येक झाड आपल्याला प्राणवायू देत असतात। प्रत्येक झाडात एक औषध आहे। झाडावर कुऱ्हाड चालवणं म्हणजे स्वतःची आत्महत्या करण्याचे काम आपण करत आहोत, असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना साहित्यिक रामदास वाघ यांनी दिला। प्रत्यक्षात उपकरणांमध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात दडलेल्या वैज्ञानिक संकल्पना उपकरणांच्या माध्यमातून उत्तमपणे मांडल्या। यात विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, शाश्वत शेती, हरित ऊर्जा, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा, शेतातील पिकांचे रक्षण करणारे उपक्रम, AI वर आधारित मिरर माइंड उपक्रम, स्वयंचलित टोल गेट, जपान तंत्रज्ञानाची रस्ता सुरक्षासह 50 पेक्षा जास्त उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली होती। आधुनिक काळात विद्यार्थ्यांचे विज्ञान कला कौशल्याचे मान्यवरांनी कौतुक केले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।